वाहतूक बदलाविरोधात दमानी इस्टेट आणि लुईसवाडी परिसरातील रहिवाशांचा वाहतूक पोलिसांच्या कार्यालयावरती मोर्चा. इंटरनेट मॉलमधील सिनेमॅक्स मल्टीप्लेक्सच्या व्यवस्थापनाला प्रेक्षकांनी शिकवला धडा. आणि शिवाजीनगर साई चौक येथील साईनाथ मंदिर जीर्णोद्धार सोहळा संपन्न. ॲडव्होकेट वंदना संतोष जाधव यांची ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. घरात बँकेची ब्रँच. अगं चला, मुहूर्त जवळ आला. वी आर रेडी. फॅक्टरीत काय? खरंच घरात ब्रँच. कमाल आहे. आता TGSBतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता. कारण आता आपली TGSB मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि RTGS NEFT सेवा. अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन. नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. 3 हातनाका परिसरात झालेल्या वाहतूक बदलामुळे गैरसोय होत असल्याचा आरोप करीत दमानी इस्टेट आणि लुईसवाडी परिसरातील रहिवाशांनी रविवारी सकाळी वाहतूक पोलिसांच्या कार्यालयावरती मोर्चा काढला. यावेळी त्यांनी आपल्या मागण्या उपायुक्त विक्रम देशमाने यांच्याकडे मांडल्या. 3 हातनाका परिसरातील दमानी इस्टेटकडे जाणारा, रघुनाथ नगरकडून येणारा सर्व्हिस रोड आणि मल्हार सिनेमाकडून 3 हातनाक्याकडे येणारा रस्ता एक दिशा मार्ग करण्यात आल्याने 3 हातनाक्यावरील सिग्नल 65 सेकंदांनी कमी झाला आहे. याचा फायदा दररोज सुमारे 1 लाख वाहन चालकांना होत असला तरी एक दिशा मार्ग असलेल्या तिन्ही रस्त्याच्या सभोवताली राहणाऱ्या लोकांची गैरसोय होत असल्याचा स्थानिकांचा आक्षेप आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी केलेले हे बदल मागे घ्यावेत, यासाठी ओमकार राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली दमानी इस्टेट भागातील रहिवाशांनी आणि माजी नगरसेवक अशोक बोरिटकर यांच्या नेतृत्वाखाली लुईसवाडी रघुनाथ नगर परिसरातील रहिवाशी रविवारी सकाळी वाहतूक पोलिसांच्या कार्यालयावरती धडकले होते. बालगंधर्व चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना एक हिंदी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी ताटकळत ठेवणाऱ्या इंटरनेटी मॉलमधील सिनेमॅक्स मल्टीप्लेक्सच्या व्यवस्थापनाला शनिवारी प्रेक्षकांनी धडा शिकवलाय. प्रेक्षकांच्या रुद्रावतारामुळे नमत व्यवस्थापनाने हिंदी सिनेमाच्या प्रमोशनचा कार्यक्रम गुंडाळून बालगंधर्व सिनेमा सुरू केला. बालगंधर्व या मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाइम न दिल्याने अनेक मराठी प्रेक्षकांना गैरसोयीच्या वेळामधील तिकीट काढून या सिनेमाचा आनंद लुटावा लागत आहे. इंटरनेटी मल्टीप्लेक्समध्ये दुपारी 3:15 वाजता बालगंधर्वचा शो जवळपास हाऊसफुल होता. त्याचवेळी तुषार कपूर आणि अमृता हे दोघे कलाकार आपल्या लव्ह यू कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या सिनेमागृहात आले होते. त्यामुळे बालगंधर्व शो थोडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न व्यवस्थापन करीत होतं. मात्र 3:30 वाजल्यानंतरही सिनेमागृहात प्रवेश मिळत नसल्यानं प्रेक्षकांचा संयम सुटला. त्यांनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरलं. परिस्थिती चिघळू लागल्याने लक्षात आल्यानंतर व्यवस्थापकांनी तातडीने बालगंधर्व सिनेमा सुरू केला आणि स्वतःची सुटका करून घेतली. वागळे स्टेट विभागातील शिवाजीनगर साई चौक येथे साईनाथ मंदिर जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला. 50 वर्षे जुने असलेले हे साईनाथ मंदिर ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र फाटक यांच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आले. रविवारी 15 मे रोजी मंदिरात देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशरोहण, ध्वजारोहण, बलिदान, पूर्णाहुती होम, आरती तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र फाटक, नगरसेवक शैलेश सावंत, नगरसेवक मधुकर होडावडेकर, यशवंत साळवी, बाबू महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सोमवारी दुपारी नगरसेवक रवींद्र फाटक यांच्या हस्ते श्री साईबाबाची आरतीने साई भक्तांना महाप्रसाद भंडाराचे वाटप करण्यात आलं. शिवसाई सेवा संस्था या मंडळाचे अध्यक्ष सचिन सावंत आणि उपाध्यक्ष सौ कांताबाई चव्हाण आहेत. यावेळी शिवाजीनगर विभागातील साई भक्त, शिवसाई सेवा संस्था आणि शिवशक्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात
ऋतू पार्क सोसायटी परिसरात होणाऱ्या फ्लायओव्हर विरोधात स्थानिक नागरिकांचा मोर्चा. बेकायदा केबल व्यवसाय करणाऱ्या ऑपरेटर विरोधात कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश. आणि 3 हातनाका येथील वाहतुकीच्या बदलांना 20 मे पर्यंत मुदतवाढ. ॲडव्होकेट वंदना संतोष जाधव यांची ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. ठाण्यातील मानपाडा येथील सर्व्हिस रोडवर ऋतू पार्क सोसायटी परिसरात होणाऱ्या फ्लायओव्हरमुळे वाहनांचा आवाज आणि प्रदूषणामुळे शांतता नाहीशी होऊन रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळे MMRDने हा फ्लायओव्हर रद्द करावा अशी मागणी करत स्थानिक रहिवाशांनी रविवारी सकाळी मोर्चा काढून या फ्लायओव्हरला विरोध दर्शवला. तसेच संतप्त रहिवाशांनी फ्लायओव्हरचे कामही बंद पाडले. शहरातील फ्लायओव्हर MMRDने रद्द केले असले तरी ऋतू पार्क समोर जाणाऱ्या फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. फ्लायओव्हर रद्द करण्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी स्थापन केलेल्या उड्डाणपूल विरोधी कृती समितीच्या वतीनं शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी ऋतू पार्क ते गोल्डन डाईज नाक्यापर्यंत मोर्चा काढला. संतप्त झालेल्या रहिवाशांनी फ्लायओव्हरच्या कामासाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यात दगड टाकून काम बंद पाडलं. तसेच MMRDने काम रद्द केले नाही तर रहिवाशांतर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अनंत तरे यांनी दिलाय. सुमारे 3.5 लाख कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या ठाणे शहरातील तब्बल 2.5 लाख घरांमध्ये केबलचे कनेक्शन नाही अशी धक्कादायक माहिती खुद्द केबल ऑपरेटरनी सरकारी यंत्रणांना दिली आहे. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील लोकसंख्या 50 लाखावर गेली असताना येथे केवळ 2,79,000 केबल कनेक्शन आहेत. ही माहिती अर्थातच बोगस असून कोट्यवधी रुपयाचा सरकारी महसूल उडवणाऱ्या आणि सॅटेलाइट सिग्नल चोरून केबल चालवणाऱ्या विरोधात येत्या 1 जून पासून कारवाई करण्याचे आदेश पोलीस आणि महसूल यंत्रणांना देण्यात आले. गेल्या वर्षीच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात अशा केबल चालकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिलं होतं. त्यानुसार सुमारे ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व केबल ऑपरेटरांनी 1 जून ते 30 जून या कालावधीत सखोल चौकशी करण्याचे आदेश आयुक्त KP रघुवंशी यांनी दिले आहेत. बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात महसूल खात्याच्या सहाय्याने कारवाई करावी आणि त्याचा अहवाल 2 जुलै रोजी सादर करावा असे आदेश उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिले आहेत. शहरातील 3 हातनाका येथील वाहतुकीच्या बदलांना पोलिसांनी 20 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबत नागरिकांच्या हरकतीबाबत उपायुक्तांकडून विचार करून 5 दिवसानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. 3 हातनाका येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी 3 हातनाका येथून हरिनिवासकडे जाण्यासाठी एक दिशा मार्ग केला होता, तर नौपाडा आणि हरिनिवासवरून 3 हातनाका येथे जाण्यासाठी मल्हार टॉकीज मार्ग एक दिशा केला होता. त्याचबरोबर RTO कार्यालयाकडून येणारा सर्व्हिस रोड बंद केला होता. त्याऐवजी रघुनाथ नगर रहेजा कॉम्प्लेक्सकडून वाहने वळविण्यात आली होती. या बदलामुळे 3 हातनाक्यावरील सिग्नल 65 सेकंदांनी कमी झाला. केवळ 15 दिवसासाठी प्रायोगिक तत्वावरती वाहतूक बदल करण्यात आला होता. त्यानंतर 2 दिवसात हरिनिवास येथील रस्ता दुतर्फा वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांना शह देण्यास सुरुवात आणि ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट वंदना जाधव यांची निवड. ॲडव्होकेट वंदना संतोष जाधव यांची ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं
हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पालिका निवडणुकीला 8 महिन्यांची अवघी शिल्लक असताना ठाण्याच्या राजकारणातील प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांना शह देण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सहकारी बँकेविरोधात शिवसेनेने मोर्चा काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तरण तलाव संकुलनातील गैरव्यवहाराचे जुनेच प्रकरण नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे. तर लगेचच रुस्तमजी बिल्डर विरोधात तहकुबीतून राष्ट्रवादीच्या त्या नेत्यांवर सरसंधान करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीत शहरातील 3 मतदारसंघ जिंकल्यानंतर आता शिवसेनेने महापालिकेच्या निवडणुकीत विजयासाठी आराखडे रचण्यास सुरुवात केली आहे. राज्य पातळीवर आता शिवशक्ती भीमशक्तीचा नारा घुमू लागलाय. ठाण्यातील शिवसेनेने काही संबंध नसताना उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट केल्याचा संशय राष्ट्रवादीच्या गोटात बळावलाय. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी काँग्रेस गटनेत्याला साथीला घेऊन तथाकथित गुप्त दौरा केल्याचे जाहीर केलं. त्यात प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील गैरव्यवहाराची जुनीच टेप वाजवण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय पक्षात एकमेकांची प्रकरणं खोदून काढण्याचा प्रकार ठाण्यात सध्या दिसत आहे. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट वंदना संतोष जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. ॲडव्होकेट वंदना जाधव यांना सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्याची आवड असून त्या गरीब गरजूंना लोकांना नेहमीच सहकार्य करत असतात. ॲडव्होकेट वंदना जाधव यांची निवड ही आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रतिष्ठा वृत्तवाहिनीला दिली आहे. त्यांच्या निवडीबद्दल वागेस्टेट तसेच ठाणे शहरात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वागेस्टेट किसननगर भटवाडी येथे रविवारी 22 मे रोजी ॲडव्होकेट वंदना जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच श्री सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन केलं असून सर्व कार्यकर्त्यांनी तसेच भक्त मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती उपाध्यक्ष ॲडव्होकेट वंदना जाधव यांनी केली आहे. आजच्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. वाहतूक बदलाविरोधात दम्मान इस्टेट आणि लुईसवाडी परिसरातील रहिवाशांचा वाहतूक पोलिसांच्या कार्यालयावरती मोर्चा. इंटरनेटी मॉलमधील सिनेमॅक्स मल्टीप्लेक्सच्या व्यवस्थापनाला प्रेक्षकांनी शिकवला धडा. आणि शिवाजीनगर साई चौक येथील साईनाथ मंदिर जीर्णोद्धार सोहळा संपन्न. आपल्याकडे सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावरती संपर्क करा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसननगर नंबर 1, वागेस्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.